सकाळ. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. गेल्या 3 वर्षापासून आपल्या चॅनलवरचा मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ तो आहे म्हणजे माझी किचन टूर आणि आज मी तो तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. किचन किंवा घर छोटं असो किंवा मोठं कसंही असो, आपण ते कशा पद्धतीने ठेवलंय म्हणजे छोट्या छोट्या जागेत म्हणजे कमीत कमी जागेत आपण जास्तीत जास्त सामान कशा पद्धतीने ठेवू शकतो आणि ते पण नीट ऑर्गनाइज कसं करून ठेवू शकतो ते मी आजच्या व्हिडिओमधनं थोडक्यात तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. हा व्हिडिओ खरं तर बघायला गेलं तर या वर्षाच्या सुरुवातीपासून मला पोस्ट करायचा होता, पण काही कारणास्तव तो राहून गेला आणि म्हटलं आत्ता आपण नवीन वर्षात पदार्पण करणार आहोत तर सरत्या वर्षाच्या शेवटी हा जो मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे तो म्हटलं तुमच्याबरोबर शेअर झालाच पाहिजे. म्हणून माझी ही छोट्याशा किचनची टूर आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. जरी तुमच्यासाठी किंवा बघणाऱ्यांसाठी ते छोटंसं असलं तरी माझ्यासाठी माझं हेच किचन म्हणजे खूप मोठं असं असणार आहे आणि या किचनने मला आजपर्यंत भरपूर अशा गोष्टी दिलेल्या आहेत. तर म्हटलं चला आज तुमच्याबरोबर ही किचन टूर शेअर करू. त्याच्यामुळे खूप जास्त वेळ न घालवता आपण आपल्या या किचनची टूर सुरुवात करूया. किचनची सुरुवात मी या प्लॅटफॉर्म पासूनच करते. हा तुम्ही माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितलं असेल. बऱ्याचशा व्हिडिओमध्ये म्हणण्यापेक्षा 99 व्हिडिओमध्ये तुम्ही हा माझा बघितला असेल 100पैकी. तर आपण तिथूनच सुरुवात करू. तर हा जो प्लॅटफॉर्म आहे हा असाच आहे, थोडासा किंचितसा तुम्ही म्हणाल ना तर एल शेप, असा पूर्ण मोठा नाही पण हा थोडासा असा एल शेप सारखा आहे. तर ह्या जो आडवा प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर तुम्ही बघाल तर इथे मी हंडा कळशी ठेवलेली आहे. आमच्याकडे पाणी 24 तास असतं त्याच्यामुळे माझ्याकडे काही वॉटर प्युरिफायर वगैरे नाही आहे आणि बीएमसीचं चांगलं नीट क्लीन पाणी येतं आणि आमच्याकडे रोज गरम करून पाणी थंड करायला ठेवतो आणि त्याच्यात तेच पाणी आम्ही पितो. त्याच्यामुळे हे हंडा कळशी भरलेलं असतं. वरती एक टाकी आहे जी आम्हाला इनफ होते वॉशरूमसाठी आणि हे जे आहे तर याच्यामध्ये ना मी हंडा कळशीमधलं थोडं थोडं पाणी मी काढून ठेवते आणि मग ते मला वापरायला होतं. इथे एक मी नॅपकिन साठी मी हा एक हुक लावून घेतलाय. तर ज्यांना म्हणजे डेलीचे व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे की माझ्याकडे 2 नॅपकिन्स असतात. एक हा इथेच ठेवलेला असतो आणि या साईडला असतो, तर तिथे पण मी येते. त्याच्यानंतर आपण बघू तर या साईडला मी ही जी पकड असते ती आहे आणि हे जे लायटर आहे हे नेहमी माझं इथेच ठेवलेलं असतं. मी वरती वगैरे कुठेही ते लावून ठेवलेलं नाहीये, ते बरोबर इथेच ठेवलेलं आहे. ही 4 बर्नरची शेगडी आहे. माझ्याकडे आधी 3 बर्नरची शेगडी होती, आता ही 4 बर्नरची मी शेगडी घेतलेली आहे. शेगडीवर हे जे काही माझ्याकडे म्हणजे भाजी शिजलेली होती ती आहे आणि वरती हा थोडासा भात राहिलेला तर तो पण मी इथेच ठेवलेला आहे. या साईडला ना हे पूर्ण टाईल्स लावलेले आहेत त्याच्यामुळे किचन क्लिनिंगसाठी खूप बरं होतं. कारण जर कलर असला असताना फक्त टाईल्स नसले असताना तर प्लॅटफॉर्म खूप म्हणजे इथे खूप म्हणजे डाग वगैरे उडतात आणि मग क्लीन करायला थोडासा प्रॉब्लेम होतो. त्याच्या या साईडला म्हणाल ना तर एक छोटासा वुडनचा रॅक ठेवलेला आहे ज्याच्यामध्ये एक आर्टिफिशियल प्लांट आहे. इथे एक ऑइलची बॉटल आहे ज्याला बऱ्याचशा रिक्वेस्ट येतात आणि ही बॉटल मी डीमार्टमधनं घेतलेली आहे आणि ही ऑनलाईन पण अवेलेबल आहे 300ला. त्याच्यानंतर हे छोटे फोक्स आहेत जे फ्रूट सलाडसाठी वगैरे यूज होतात, टिफिनसाठी वगैरे द्यायला. पाठीमागे 2 बरण्या आहेत ज्याच्यामध्ये मी सांडगी मिरच्या ज्या ताकातल्या असतात त्या ठेवलेल्या आहेत आणि थोड्या सीड्स आहेत ज्या डेली यूजसाठी लागतात. त्याच्यानंतर हे जे आहे हे आम्ही घरीच बनवलेलं आहे अन्न, हे पूर्ण ब्रह्म. त्याच्यामुळे हे सचिनने मला बनवून दिलेलं आहे त्याच्यामुळे हे माझ्या अगदी जवळ असतं इथे किचनच्या. त्याच्यानंतर इथे बघाल तर ज्या बेसिक गोष्टी लागतात हे आहे कलोंजी, बडीशेप आहे, मेथी दाणे आहेत आणि पाठीमागे धणी आहे. हे छोटे स्पूनसाठी मी असं ठेवलेलं आहे बघा याच्यामध्ये. आणि हे काळी मिरी क्रशर आहे जे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल. या साईडला जर तुम्ही म्हणाल ना तर मी एक असं मॅग्नेट लावलेलं आहे अन्नदाता सुखी भव, ज्याच्यामध्ये आपला जो वदनी कवळ गीताचा जो श्लोक आहे तो इथे लिहिलेला आहे. वरती बघाल तर एक मिठाची बरणी आहे, सिरॅमिक जार सारखीच आहे पण ही खूप एअरटाईट आहे आणि मस्त आहे. त्याच्याबरोबर इथे 2 हे जे सिरॅमिक जार आहेत ते चहा आणि साखरेचे आहेत आणि हा मला एक गिफ्ट मिळालेला त्याच्यासाठी मी तो इथेच सांभाळून ठेवलेला आहे. आता या रॅकचा असा मी वापर करून हे वरती आणि खाली असे ठेवलेले आहेत. खाली बघाल तर ही एक ऑइलची बॉटल ठेवलेली आहे आणि ही एक सिरॅमिक जार आहे ज्याच्यामध्ये कधी कधी मी पॅकेट जे ओपन करते ना त्याच्यामधलं काही जर उरलेलं असेल ना तर ते मी असं ठेवते बघा. तर याच्यामध्ये मी काहीतरी ठेवलेलं आहे जे मला पटकन ठेवायचं असलं ना तर मी अशा जारमध्ये ठेवते. हे सॉल्ट आणि पेपरचे कंटेनर आहेत. पाठीमागे सिरॅमिक जार आहे ज्याच्यामध्ये मी बऱ्याच वेळा दही लावते आणि याच्यामध्ये ना मागे 2 असे मोठे कप ठेवलेले आहेत जे चहाचे आहेत जे फार कमी वापरण्यात येतात पण कधीतरी यूज होतो.
तर किचन प्लॅटफॉर्मवर ना माझ्या या गोष्टी ना एवढ्याच ठेवलेल्या आहेत. बाकी ह्या किचन प्लॅटफॉर्मवर खूप जास्त असं काही नसतं. वरच्या साईडला बघू तर इथे ना मी हे प्लग आहे जिथे ना लाईटसाठी कनेक्शन ठेवलेलं आहे की ही लाईट मी ऑन ऑफ करते ज्याच्याने मी इथे बराचसा प्रकाश पडतो. आणि एक हे ऑनलाईनच मागवलेलं मी शॉप्सी मधनं हे स्टँड आहे. याच्यामध्ये तुम्ही इथे काही बरण्या वगैरे ठेवायच्या असतील तर ठेवू शकता, पण मी सध्या काही बरण्या ठेवलेल्या नाहीयेत. एक असं आर्टिफिशियल प्लांट ठेवलेलं आहे. आणि मी माझे नॅपकिन्स जे असतात ना किचन नॅपकिन्स जे 2 असतात तो एक नॅपकिन मी इथे बघा नेहमी इथे याच्यामध्ये अडकवून ठेवते आणि तो छान पद्धतीने इथे अटकला देखील जातो. आता या साईडला ना मी अशी एक ज्यूट बॅग ठेवलेली आहे. ही पण मी ऑनलाईन मिशोवरनं मागवलेली आणि याच्यामध्ये मी लसूण ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये लसूण अगदी छान राहते आणि इथे असं हँग करून ठेवलंय त्याच्यामुळे व्यवस्थित राहतं. खाली ना मी इथे आहेत ना 3 पाण्याच्या बॉटल्स ठेवलेल्या आहेत बघा. तर डेलीला पाणी पिण्यासाठी किंवा मग मला रेसिपीजसाठी किंवा जे काही जेव्हा मी ब्लॉग वगैरे शूट करते जेवण वगैरे बनवते ना त्याच्यासाठी मला यूज होतात. आणि या 3 आहेत त्याच्या याच प्लॅटफॉर्मवर. इकडे हा प्लॅटफॉर्म तसा मोकळा ठेवलेला आहे आणि इथे या जाळ्या आहेत ज्या आपल्याला गरम भांडी वगैरे ठेवण्यासाठी ज्या यूज होतात ना ते इथे ठेवलेल्या असतात. आता ही विंडो आहे आणि ही विंडो दाखवते मी तुम्हाला ओपन करून. तर इथे बऱ्यापैकी मला थोडीशी झाडांची आवड असल्यामुळे ना इथे वेगवेगळी थोडीशी झाडं लावलेली आहेत आणि खूप जास्त करून फुलांची वगैरे अशी नाही आहेत. जी आपली कमी मेंटेनन्सची वगैरे जी झाडं असतात ना ती इथे लावलेली आहे. समोर एक जर तुम्ही बघाल तर एक लॅम्प ठेवलेला आहे जो मी डीमार्टमधनं घेतलेला आहे आणि लेबल लावलंय माय हॅपी प्लेस. थोडंसं पाठीमागे कन्स्ट्रक्शनचं काम चालू असल्यामुळे तुम्हाला तसं दिसत असेल. तर ही विंडो मी फार क्वचितच ओपन करते म्हणजे कमी ओपन करायला आणि असं सकाळचा जो व्ह्यू असतो ना तो फार कमी वेळेस दिसतो. तर हे साईडला ठेवते मी आणि इथे ना माझ्याकडे हा रॅक आहे बघा आणि हा थोडासा मी तुम्हाला सरकवून दाखवते. तर हा अशा पद्धतीचा एक 3 टायरचा रॅक आहे प्लास्टिकचा. त्याला व्हील्स आहेत खाली असे आणि तुम्ही याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी ठेवू शकता. तर मी याच्यावरती काय काय ठेवलेलं आहे बघा. तर उडीद डाळ आहे ना मला बऱ्याच वेळा म्हणजे डोसा इडली करायला लागते तर ती ठेवलेली आहे. मिक्स डाळीची खिचडी कधीतरी खिचडी वगैरे करायला आणि सचिनला पटकन मिळावी म्हणजे तो स्वतः जेवण करतो कधीतरी मग त्याला मिळावी म्हणून मग मी ही खिचडीची डाळ ठेवलेली आहे. तांदूळ थोडेसे वेटला पण बरण्या मोठ्या असतात त्याच्यामुळे मग मी या इथेच ठेवल्यात. ही बासमती तांदळाची बरणी आहे आणि त्याचबरोबर ही वाडा कोलम जो मी नेहमी वापरते ती. इथे चिंचेची बरणी आहे आणि इथे बघाल तर माझा खलबत्ता आहे या साईडला ठेवलेला जो डेली यूजसाठी लागतात. तर त्या गोष्टी मी या अशा खाली ठेवलेल्या आहेत. आता त्याच्यानंतर वरती बघाल ना तर इथे हा जो रॉड आहे त्यालाच लागून ना असे हे हुक्स मिळतात जे माझ्याकडे ना असे अवेलेबल आहेत बघा. हे अशा पद्धतीचे हुक्स असतात जे मी आयकियामधनं घेतलेले. आय थिंक हे 50 रुपीजला 5 मिळालेले ज्याच्यामध्ये आपण इझिली हे असे अटकवू शकतो आणि मग त्याच्यामध्ये काही लटकवू शकतो. तर इथे मी असे हे 2 कप ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर हे जे आपलं फोडणीचं भांडं असतं तडका पॅन ते ठेवलेलं आहे. माझं कॉफी बीटर आहे आणि ही आपण जर काही गाळायचं वगैरे असेल तर त्याच्यासाठी हे बरं पडतं म्हणून ते ठेवलेलं आहे. आता आपण वरती बघूया काय काय ठेवलंय. तर त्याच्या वरच्या रॅकमध्ये इथे बघाल तर साबुदाणा ठेवलेला आहे. इथे आहे जाडा रवा ठेवलेला आहे आणि हे कसे ब्रेकफास्टचे ऑप्शन आहेत म्हणून मग मी हे खालीच ठेवलेले आहेत. इथे जाडे पोहे आहेत आणि हे जे ग्लासचे बाउल्स आहेत ना हे मला लागतात त्याच्यामुळे मी ठेवलेलं आहे. हा एक ग्लासचा जार आहे याच्यामध्ये पण मी बऱ्याच वेळा दही लावते आणि हा विथ झाकण पण आहे त्याच्यामुळे तो ठेवायला खूप बरा वाटतो म्हणून मग मी तो असाच इथे खाली ठेवते नेहमी. तर वरच्या याच्यामध्ये मी हे ठेवलेलं आहे. तर कुंभारवाड्यातनं मी हा एक सिरॅमिक जारचा असा कोण आणलेला हा आणि तो पण मी बघा याच हुकमध्ये असा लटकवलेला आहे. इथे गुळ पावडरीचा डबा ठेवलाय आणि तो वरतीच ठेवलाय कारण तो सचिनला लागतो कारण त्याने साखर पूर्णपणे बंद केली आहे. तो जर गोळ खायचं असेल तर गुळच वापरतो. ही किसणी आहे आणि ती स्क्वेअरमध्ये आहे म्हणून मग ते वरती ठेवले. हे मी संध्याकाळी जे दिवा लावते ना ते सगळं सामान आहे. इथे रांगोळी ठेवलेली जाते आणि याच्यामध्ये ना टी लाईट होल्डरचे कॅन्डल्स ठेवले जातात. तर या रॅकमध्ये ना हा 3 टायरचा जो रॅक आहे तो मी अशा पद्धतीने ठेवलाय. इथे साईडला हा स्पून होल्डरचा एक स्पॅच्युला आहे. हा पण सिरॅमिक आहे जो मी कुंभारवाड्यातनं घेतलेला तो मी इथे साईडला लटकवून ठेवलाय बघा याच्या असा. आणि ही ट्रॉली मुव्हेबल असल्यामुळे इथे बघू शकता तुम्ही साईडला हा कॉर्नर माझा तसा पण मोकळाच होता
तर या कॉर्नरमध्ये मग मी ती शिफ्ट केली, त्याच्यामुळे हा अर्धा भाग हा आतमध्ये जातो आणि अर्धा भाग हा बाहेर राहतो. तर आता आपण हा सरकवून घेऊया. तर आता पाठीमागचं तुम्ही बघितलं आणि हा एक माझ्याकडे छोटासा किचन कॅबिनेट बनवून घेतलेला आहे. खूप जास्त असा मॉड्युलर नाहीये, पण छान आहे जो आहे तो. आणि याच्यामध्ये ना मी बऱ्याचशा गोष्टी स्टोअर करते. जेव्हा तुम्ही मला बऱ्याच वेळा विचारता प्राजक्ता तू किराणा सामान किंवा बाकी गोष्टी कशा स्टोअर करते, तर आता या सगळ्या गोष्टी, काही गोष्टी मी इथे स्टोअर करते, काही गोष्टी मी खाली ड्रॉवर मध्ये स्टोअर करते, जे मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं आहे. तर हे असं आहे. याच्या आतमध्ये काय काय मी तुम्हाला दाखवते. आता आपण यामध्ये बघूया काय काय आहे ते. तर इथे मी काही बॉटल्स ऑर्गनाईज करून ठेवल्या, ज्याच्यासाठी मी असा हा रॅकचा वापर केलेला आहे, म्हणजे ज्याच्याकरून वरती आणि खाली अशा व्यवस्थित बॉटल्स राहतील. तर हे सगळे ड्रायफ्रुट्स वगैरे ठेवलेले आहेत, बदाम, मनुका. त्याचबरोबर एक्स्ट्राचं राई जिरं मी इथे ठेवलेलं आहे बघा. हे एक्स्ट्राचं राई आणि जिरं. इथे सोयाबीन आहेत, या शेवया आहेत. आणि ज्या गोष्टी म्हणजे आपल्याला कळतात बघून ना, तर त्याच्यावरती मी लेबल्स वगैरे लावलेले नाहीयेत. ज्या गोष्टी थोड्याशा सचिनला कळताना प्रॉब्लेम होईल ना, त्यासाठी मी लेबल्स लावलेले आहेत. त्याच्यानंतर खाली जर तुम्ही बघाल तर इथे थोडेसे चिवडा वगैरे जे काही खाण्याचे प्रकार आहेत, बडीशेप आहे. त्याच्यानंतर तिथे बघाल तर पाठीमागे अख्खा गुळ आहे बघा, जो अख्खा गुळाचा खडा आहे ना, तो मी तिथे ठेवलेला आहे. त्याच्यानंतर इथे बघाल तर हे हिंगाची बरणी आहे, या चिया सीड्स आहे. त्याच्यानंतर ही वेलची आहे, जी एक्स्ट्राची वेलची लागते ती. पाठीमागे हळदीचा डबा आहे, जो मसाल्याच्या डब्यामध्ये जेव्हा संपते तेव्हा मी तिथून काढते. तर खालच्या कंपार्टमेंटमध्ये हे आहे आणि सेम याचाच वरचा कंपार्टमेंट आहे इथे वरती, तो दाखवते. आता हा बघा, हा खालचा आहे, तेवढाच कंपार्टमेंट वरती आहे. तर हे मध्ये पार्टिशन आहे आणि इथे मी कुठलंही ऑर्गनायझर वापरलं नाहीये, कारण या बॉटलची हाईट ना मोठी आहे. तर इथे मी वेगवेगळ्या बरण्या ठेवल्यात, नाचणी, तांदळाचं पीठ, म्हणजे हे पीठ्स वगैरे सगळे मी वरती ठेवलेले आहेत. ज्वारीचं पीठ आहे, त्याच्यानंतर बाजरीचं पीठ आहे. त्याच्या मागे हा एक टप्परवेअरचा बॉक्स आहे, ज्याच्यामध्ये आहे ना माझे सगळे जे बेकिंगचे नोझेल किंवा टूथपिक अशा काही गोष्टी ज्या लागतात, फोरसेक वगैरे आहे जो मला बेकिंगसाठी लागतो ना, तर या गोष्टी वरती इथे ठेवलेल्या असतात, म्हणजे ज्याला हात लागत नाही आणि वेगळ्या थोड्याशा साईडला राहतात. हा एक माझ्या मैत्रिणीने मसाला दिलेला, तर तो मी या प्लास्टिकच्या याच्यामध्येच ठेवलेला आहे. हे जे आहेत तळण्याच्या गोष्टी, आणि याच्या पाठीमागे म्हणाल ना, तो ओट्स आणि मुसली असे 2 कंटेनर आहेत, तर ते या ड्रॉवरमध्ये ठेवलंय. आता आपण बाजूच्या ड्रॉवरमध्ये बघूया आपण काय ठेवलंय ते. तर हे डोअर आहेत ना, डायरेक्ट सोडले की डायरेक्ट ते लॉक होऊन जातात, त्याच्यामुळे काही असं बंद करायची गरज नसते. आता या सेक्शनमध्ये बघूया. तर इथे पण मी ऑर्गनाईज करताना ना 2 शेल्फचा वापर केला. तर या शेल्फमुळे ना बरंचसं म्हणजे खूप हेल्प होते ऑर्गनाईज करायला. तर इथे सगळ्या डाळी आहेत बघा, मूग डाळ आहे, तूर डाळ आहे, चण्याची डाळ आहे. हे अगारोचं चॉपर आहे, मिनी चॉपर, जे मला बऱ्याच वेळा हेल्पफुल ठरतं. हे इथे बेसनची बरणी आहे आणि ही इथे वरती आहे बघा, ही बऱ्यापैकी मोठी बरणी आहे. त्याच्यानंतर खालच्या सेक्शनमध्ये बघाल तर कडधान्य ठेवलेली आहे, आणि मी दर महिन्याला ना 3 ते 4 कडधान्य भरते आणि त्याच्या पुढच्या महिन्याला दुसरी कडधान्य भरते, म्हणजे कडधान्य रिपीट होत नाही. तर चवळी आहे, आणि सचिनने बघा चवळीच्या म्हणजे मूग आणायला, मटकी आणायला सांगितलेली, त्याच्या जागी त्याने चवळी घेऊन आलेला आहे तो, त्याच्यामुळे माझ्याकडे बारीक चवळी आली, नाही तर माझ्याकडे कधी बारीक चवळी येत नाही. याच्या मागे जी बरणी आहे त्याच्यामध्ये डाळी आहेत, ज्या चिवड्याला वगैरे वापरतो किंवा चटणीसाठी वगैरे लागतात ना, ते आहे. पाठीमागे एक डब्बा हा शेंगदाण्याचा आहे, जो इथे ठेवलेला आहे. तर खालच्या सेक्शनमध्ये हे आहे. आता आपण वरती बघूया. तर आता आपण इथे वरती बघू. तर इथे पण मध्ये असं हे केलेलं आहे बघा, डिवायडर आहे, आणि इथे खूप जास्त असं काही ठेवलेलं नाही आहे. इथे बेसिक गोष्टी आहेत. ही फक्त एक मैद्याची बरणी आहे, जी खूप मोठी आहे. इथे हा मसाल्याचा डबा आहे, जो मसाल्याचा डबा ठेवलेला आहे. त्याच्यानंतर हे सगळं बेकिंग रिलेटेड आहे, स्पॅच्युला आणि मेजरिंग कप वगैरे. हा मसाल्याचा डबा आहे, आणि त्याच्या मागे जो नेहमीचा टप्परवेअरचा डबा आहे तो आहे, आणि त्याच्या मागे पण जी मी धणे जिरं अशी पूड करून ठेवलेली आहे ते आहे. हे बदाम मिल्कचे पॅकेट्स आहेत, ते मी इथेच ठेवलेले आहेत. पाठीमागे मेजरिंग कप आहे, जो मला बेकिंगसाठी वगैरे यूज होतो. तर या वरच्या रॅकमध्ये हे एवढंच ठेवलेलं आहे, आणि हे सगळं आता खालच्या रॅकमध्ये होतं.
तर या ज्या काही तुम्ही ज्या ग्लास जार बघितल्या म्हणजे वरती आणि या इथे ठेवलेल्या, या मी हळूहळू करून जमा केलेल्या आहेत. तुम्हाला माहिती आहे मला काचेच्या बरणींचा खूप वेळ आहे, तर जशा जेव्हा मी घेते ना तेव्हा तुमच्याबरोबर शेअर केलेल्या. जवळपास या बरण्या आय थिंक मी मे मध्ये तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आणि तुम्हाला त्या आज अशा ऑर्गनाईज झालेल्या बघायला मिळतात. या बरण्या मी IKEA घेतल्या. याची कॉस्ट थोडीशी महाग असते, म्हणजे 200-250 रुपयाला या एक बरणी आपल्याला पडते. पण हे ना या एअरटाईट आहेत आणि खूप चांगल्या आहेत, म्हणून मग मी दर महिन्याला थोडा विचार करून एक बरणी 2 बरण्या अशा थोड्या करून जमा केलेल्या आहेत आणि मग त्या बरण्या घेतल्यात. याचा एक डिटेल व्हिडिओ मी नक्की येणाऱ्या ब्लॉगमधनं शेअर करेन. तर आपण इथे खाली बघू की मी इथे खाली काय काय केलेलं आहे. तर ही ना मी लाईट जी आहे ना ही हल्लीच लावून घेतलेली आहे, म्हणजे थोडेच दिवस झालेत ही मी लावून घेतलेली आहेत, कारण व्हिडिओसाठी मला थोडासा पाहिजे होती. त्याच्यानंतर हा एक मी रॅक लावून घेतलाय आणि हा IKEA घेतलेला आहे. हा परफेक्ट आहे, जो आपण स्टिक केला की व्यवस्थित सगळं बरणी स्पॉन्ज वगैरे व्यवस्थित राहतात. या दोन एक डिश वॉश आहे आणि एक हँड वॉश आहे. हे दोन्ही पण IKEA घेतलेले आहेत आणि हे अगदी खूप स्वस्त आहेत. 69 रुपीजला एक घेतले. दिसायला पण खूप छान दिसतात आणि आय थिंक हे 2 वर्ष झाली मी वापरते माझ्या किचनमध्ये. अगदी परफेक्ट आहे. त्याच्यानंतर हे वायपर ठेवलेलं आहे आणि हे बॉटल क्लिनिंगसाठीचं एक ब्रश आहे. त्याच्यानंतर ही एक बॉटल आहे जे किचनसाठी क्लिनिंगसाठी मी सोल्युशन बनवून ठेवते. ही ॲक्च्युली मी इथेच ठेवली असती, पण ती हाईटमध्ये थोडीशी मोठी असल्यामुळे इथे राहत नाहीये, त्याच्यामुळे मी इथेच ठेवते. आणि ते किचनच्या सिंक एरियाच्या इथे फार कमी असतं. तुम्ही बघू शकता बाकी माझं किचन सिंक कसं आहे ते. इथे एक साईडला डस्टबिन ठेवलेला आहे, ज्याच्यामध्ये जो किचनचा ओला कचरा सुका कचरा जो काही असतो तो मी याच्यामध्ये ठेवते. तर इथे ना थोडीशी जागा कमी पडते आणि ती आपल्या सगळ्यांनाच कमी ना जास्त असं होतच असतं आपल्या प्रत्येकीच्या किचनमध्ये. तर मी इथे 2 शेल्फ लावून घेतलेले आहेत आणि हा जो खालचा शेल्फ आहे त्याच्यावरती मी सगळे स्पून ऑर्गनाईज केले आहेत बघा. याच्यामध्ये आहेत हे वुडनचे स्पून आहेत. त्याच्यानंतर हे जे स्पून बघाल तर आपले जे छोटे स्पून असतात हे एका सिरॅमिक जारमध्येच मी ठेवलेले आहेत. हे डेलीचे स्पून आहेत. हे प्लास्टिकचे स्पून आहेत. त्याच्यानंतर हे जे आहेत ना हे मोठे स्पून आहेत, म्हणजे जे आपले वरण भातसाठी वगैरे लागतं, हे ताक वगैरे घुसळण्यासाठी. ही सीझर आहे, गाळणी आहे. तर हे एक सीझर याच्यामध्ये ठेवलेलं आहे. इथे बघाल तर याच्यामध्ये सगळे नाईफ आहेत. हे बघा, हे वेगवेगळे सगळे जे माझ्याकडे नाईफ आहेत हे सगळे इथे ठेवलेले आहेत. हे मोठे स्पून आहेत जे मला रेसिपीज शूट करण्यासाठी वगैरे लागतात कधीतरी, तर ते इथे ठेवलेले आहे. आणि इथे आहे ही अगारोची किटल जी मला कोलॅबरेशनमध्ये आलेली, तर ती इथे ठेवलेली आहे, कारण ती पण खूप डेलीच्या किचनच्या याच्यामध्ये ना खूप हेल्पफुल आहे ती. म्हणजे बॉईल वगैरे काही करायचं असेल ना तर ती खूप छान आहे. तर हे मी इथे ऑर्गनाईज केलेलं. आता आपण वरती बघूया काय आहे ते. तर या वरच्या शेल्फमध्ये इथे बघाल ना तर इथे कांदे आणि बटाटे असे दोन्ही ठेवलेले आहेत. खाली बटाटे आहेत कारण बटाटे कमी असतात आणि कांदे जास्त असतात, त्याच्यामुळे ते वरती ठेवलेले आहेत. हे माझ्याकडे असलेलं सलाड स्पिनर आहे, तर ते ठेवलेलं आहे. हा टिश्यू रोल आहे. टिश्यू रोलसाठी अजूनही मला काही जागा माझ्याकडे मिळाली नाहीये. आणि याच्यामध्ये आहेत ना किचन नॅपकिन्स मी सगळे ठेवलेले आहेत. हे इथे एक आर्टिफिशियल प्लांट ठेवलेलं आहे जे असं मस्त असं लॉंग आहे आणि जे इथे एक असं छान लुक देईल म्हणून मी ते ठेवलेलं आहे. एक किचन नॅपकिनची बॅग मला तुम्हाला दाखवायची आहे, ती मी तुम्हाला दाखवते. खूप छान बॅग आहे आणि त्याला मी असं लिहून ठेवलेलं आहे किचन नॅपकिन्स. याला ना असं आपण हँग पण करू शकतो, म्हणजे जर तुम्हाला कुठे लटकवायचं असेल तर. आणि माझ्याकडे जेवढे काही किचन नॅपकिन्स जे काही असतात ना ते मी अशा पद्धतीने याच्यामध्ये ठेवते आणि मग हे असं या शेल्फमध्ये नेहमी ठेवलेलं असतं आणि ते दिवसातून एकदाच वापरण्यात येतं, त्याच्यामुळे मग रोल याच्यावरतीच असा ठेवून देते मी. तर रोलसाठी मला काहीतरी जागा करायची आहे, तर इथे वगैरे काहीतरी करायची आहे किंवा मग तिथे ठेवेन, पण बघू. तर आता हा झाला सगळा वरचा सेक्शन. आता खालचे हे काही कॅबिनेट्स आहेत माझ्याकडे इथे, तर याच्यामध्ये काय काय ठेवलेलं आहे ना ते थोडक्यात दाखवते. हे माझ्याकडे असे काही लाकडी कॅबिनेट्स आहेत आणि हे खूप जुने आहेत. म्हणजे सचिनने मला सांगितलं तर जवळपास आता याला 20 वर्ष झाली असेल. त्याच्यानंतर म्हणजे याच्यामध्ये काही कामच नाही केलं. आय थिंक हे 2006ला वगैरे काहीतरी तो बोलतो काम केलेलं आम्ही हे. आणि तेव्हा काही एवढ्या ट्रॉलीज वगैरे नव्हत्या, तर त्याच्यामुळे एक बेसिक केलेलं आणि त्याला थोडंसं मी माझ्या पद्धतीने अरेंज केलंय, तर ते दाखवते मी कशा पद्धतीने केलंय. तर आतमध्ये काही कॅबिनेट्स नाही आणि आम्ही काही खूप काम पण केलेलं नाहीये. तर इथे ना हा मी एक रॅक ठेवलेला आहे स्टीलचा, ज्याच्यामध्ये माझे जे डेलीची जी भांडी असतात ना स्टीलची, म्हणजे हे डब्बे आहेत, मोठे कुकरचे डब्बे, हे छोट्या वाट्या वगैरे जे आहेत किंवा जे छोटे डब्बे वगैरे आहेत ना ते इथे ठेवलेले आहेत.
त्याच्यानंतर याच्यामध्ये जे आपली लागते ना कढई म्हणा किंवा जे काही आहे बाउल वगैरे ते सगळं याच्यात ठेवलेलं आहे मी. त्याच्यानंतर हा जो म्हणाल तो पिठाचा डब्बा आहे आणि माझ्याकडे एकच मोठा डब्बा आहे जो मी बाहेर ठेवलेला आहे की ज्याच्यामध्ये ना माझा महिन्याचा किराणा असतो ना तो सगळा या डब्यामध्ये असतो. आणि हा कढीचा डब्बा अगोदर खूप यायचे स्टीलचे, तर त्याच्यामध्येच माझा पूर्ण किराणा म्हणजे जो उरलेला किराणा असतो ना तो ठेवलेला आहे. पाठीमागे बघाल ना तर तेलाचा एक कॅन ठेवलेला आहे आणि एक दुसरी ऑलिव्ह ऑइलची बॉटल आहे. आणि या साईडला जर तुम्ही बघाल ना तर इथे ना मी एक ऑर्गनायझर वापरलंय जे असं ॲडजस्टेबल असतं की ज्याच्यामध्ये ना तुम्ही बऱ्याचशा गोष्टी स्टोअर करू शकता. म्हणजे जर तुम्हाला प्लेट्स वगैरे काही ऑर्गनाईज वगैरे करायचे असतील ना तर ह्याच्यामध्ये छान राहतात. जर तुमच्याकडे प्रॉपर ट्रॉली वगैरे काही असेल ना तर त्याच्यामध्ये खूप छान राहतील या. तर मी हे मला आता जे काही डेलीसाठी वगैरे ग्लास कंटेनर वगैरे लागतात ना ते वापरते. आणि हे बघा ही अशा पद्धतीने ही ॲडजस्टेबल आहे, म्हणजे तुम्हाला कमी जास्त करायची असेल ना तर ही आपण कमी जास्त इथे करू शकतो. तर मी याच्यामध्ये माझे सगळे पॅन्स जे असतात ना ते इथे मी ऑर्गनाईज केलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि बाकी हा किचनचा सिंकचा एरिया असल्यामुळे मी इथे काही खूप जास्त ऑर्गनाईज करत नाही. पण हे मी थोडक्यात थोडकं आणि मला जेवढं जमतंय माझ्याकडे जेवढी जागा आहे तेवढी पूर्णपणे युटिलाइज करून घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ही जागा थोडीशी मी मोकळीच ठेवलेली असते, म्हणजे इथे कधी काही ठेवायचं वगैरे असेल तर मग राहतं. कधी कधी याच्यामध्ये ठेवायला वेळ नसतो तर पटकन आपण इथे ठेवू शकतो, म्हणून ही जागा थोडीशी मी मोकळी ठेवलेली. तर असा हा कंपार्टमेंट आहे. आता बाजूचा कंपार्टमेंट बघूया आपण. ऍक्च्युली या ड्रॉवरचा मला असा खूप जास्त काही उपयोग होत नाही, कारण ही जी आतमधली जी जागा आहे ना ती पूर्णपणे मी काहीच वापरू शकत नाही. पण माझं त्याच्यामध्ये बऱ्यापैकी स्टोरेज राहतं. माझे जे 2 OTG जे आहेत ते मी इथेच आतमध्ये स्टोअर करून ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर मला जी डेलीची जी भांडी लागतात, म्हणजे माझी जी कढई आहे, जे कुकर वगैरे आहेत ना ते मी इथे फ्रंटला ठेवलेले असतात. त्याच्यानंतर मिक्सर असतं माझं, मिक्सरचं भांडं ते देखील मी इथेच ठेवलेलं असतं. हे बघा हे मिक्सर आहे, त्याच्या आतमध्ये OTG आहेत ठेवलेले. आणि इथे ना काही भांडी आणि जे पॅन्स आहेत जे मला कमी यूज होतं, जे मी रेसिपीला वापरते ना ते मी अशा नेहमी म्हणजे वॉश करून काळ्या पिशव्या वगैरे पॅक करून ठेवते. म्हणजे मी कधीच ओपन ठेवत नाही, ती मला पहिल्यापासूनच सवय आहे. त्याच्यामुळे तुम्हाला माझी जी काही भांडी वगैरे आहेत ना ती ओपन तुम्हाला कधीच दिसणार नाही. त्याच्यानंतर इथे खालच्या सेक्शनमध्ये बघाल तर इथे पण तसंच आहे. हा एक स्टीलचा रॅक ठेवलेला आहे ज्याच्यामध्ये मी ज्या प्लेट्स असतात आपल्याला ज्या डेली लागतात ना त्या मी ठेवलेल्या आहेत. हे जे कुकरचं नेहमीचं आपलं मिक्सरचं जे डेलीचं भांडं आहे ते मी इथे ठेवलेलं आहे. आणि इथे जी थोडीशी जागा मला मिळते ना याच्यामध्ये मी बऱ्यापैकी ना म्हणजे जर काही आता जसं हा मी ग्लास कंटेनर एक यूज करताना जो बाहेर राहिलाय तो मी इथे ठेवते. आणि जे काही ग्लास कंटेनर जे माझ्याकडे एक्स्ट्रा राहतात ना ते मी इथे ठेवले. याचा पण जो आतमधला स्पेस आहे त्याचा मला काहीच उपयोग नाही. याच्यामध्ये ना मी जे एक्स्ट्राची माझ्याकडे जे काही भांडी आहेत, मोठं कुकर आहे, हे सगळं मी आतमध्ये स्टोअर केलेलं आहे. आता इथे पण थोडंसं पाठीमागे काय ना ते थोडक्यात दाखवते. इथे याच्यामध्ये असा एक प्लास्टिकचा डबा आहे ज्याच्यामध्ये ना मोस्ट ऑफ सगळे टप्परवेअरचे जे काही भांडे वगैरे जे काही असतात ना कंटेनर वगैरे ते मी सगळे याच्यात ठेवलेले असतात. म्हणजे असे छोटे छोटे जे टिफिनसाठी वगैरे मला यूज होतात ना हे सगळे टप्परवेअरचे आहेत. त्याच्यानंतर असे क्लिप्स वगैरे आहेत ते मी इथे ठेवते त्याच्यानंतर या डब्यात. आणि इथे आहेत ना याच्यामध्ये पण तुम्ही म्हणाल ना तर सगळी काचेची भांडी आहेत जी मला कमी यूज होतात ती मी त्याच्यामध्ये ठेवलेली आहे. हा माझा एक याचा साचा आहे जो मला आईने दिलेला आहे. त्याच्यानंतर हे पण टी होल्डर आहेत जे मला वेगवेगळे म्हणजे यूज होतात. कधी कधी ग्लासचे असल्यामुळे ना मी ते असं नेहमी डब्यामध्ये ठेवून ना पॅक करून अशा पद्धतीने ठेवते. त्याच्यानंतर इकडे बघाल तर एक असा डब्बा आहे ज्याच्यामध्ये एक्स्ट्राचा सामान असतं. म्हणजे जसं नॅपकिन बॉल आहेत, हे एक्स्ट्राचं जे काही किचन यूजला वगैरे लागणाऱ्या गोष्टी वगैरे आहेत तर ते सगळं मी इथे ठेवलेलं असतं. तर खालच्या ड्रॉवरमध्ये हे आहे. एका साईडला इथे टोस्टर वगैरे जे काही माझं लागतं ते कमी यूज होतं त्या गोष्टी मी तिथे ठेवते. आता याच्यामध्ये बघू काय आहे. तर याच्यामध्ये जर तुम्ही म्हणाल तर हा सिलेंडरच्या खालचा सेक्शन आहे जो सगळ्यांकडेच खूप कमी उपयोगाचा असतो. तर याच्यावरती ना सगळ्या परात वगैरे ठेवलेले आहेत मी सिलेंडरच्याच वरती. खूप जास्त जड अशा नाही आहेत पण ज्या 1-2 आहेत आणि जे मोठं वाडगं वगैरे ते मी याच्यावरती ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर इथे विळी आहे. त्याच्यानंतर याच्याच मागे पोलपाट ठेवलेला आहे माझा. हा बघा हा पोलपाट आहे. एका साईडला इथे थोडीशी जागा आहे तर तिथे भिड्याचं भांडं ठेवलेलं आहे.
त्याच्यानंतर इथे बघाल तर ही कोकमाचा डबा आहे तो इथे ठेवलेला आहे. हे जे एक्स्ट्राचे जे तांदूळ असतात त्याचा एक डबा इथे ठेवलेला आहे. इथे तुम्ही बघाल तर असे हा एक प्लास्टिकचा रॅक आहे ज्याच्यामध्ये जेवढे माझ्याकडे जे ग्लासचे कंटेनर आहेत जे तुम्ही फ्रीज ऑर्गनायझेशनमध्ये बघत असाल ते सगळे ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर इथे पण मी एक स्टँडचा वापर केलाय ज्याच्यावरती हा रॅक राहिलेला आहे. आता याच्या खाली मी नेहमी हा चपातीचा डबा ठेवते माझा. हा चपातीचा डबा माझा इथे ठेवलेला असतो नेहमी. हे जे नाईफ्स आहेत जे मला केकसाठी यूज होतात, कटिंगसाठी आणि डेकोरेशनसाठी, तर ते मी इथे ठेवते नेहमी. तर हे 2 डबे माझे इथे असतात. आणि या वरच्या ट्रेमध्ये जर तुम्ही म्हणाल ना तर माझी जे डेली यूजसाठी जी लागतात, जसं हा चिमटा सकाळी चपातीसाठी लागतो, लाटणी आहे, हे 2 मोठे आहेत ते कुठेच राहत नाही. जे 1-2 ग्लास जी मला डेलीला लागतात ती, एक पेला आहे आणि या सगळ्या ज्या प्लेट्स आहेत ज्या मला डेलीच्या, या 5-6 प्लेट्स आहेत ज्या मी बाहेर करून ठेवलेल्या आहेत ज्या मला डेली यूजसाठी लागतात. तर डेलीच्या यूजचं माझं हे सगळं सामान आहे ना मी इथेच ठेवते. तर हे झालं हा रॅक. तर माझ्या मते हे ऑर्गनाइज एवढंच मी इथे या 3 ड्रॉवरमध्ये केलेलं आहे. असं हे माझं किचन आहे. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मी जे काही हे ऑर्गनायझेशन केलंय माझ्या म्हणजे मला जसं कम्फर्टेबल वाटतं, कारण रोजच्या गोष्टींमध्ये आपण कसे कम्फर्टेबल आहोत, कुठे काय गोष्टी ठेवल्यात, तर खूप जास्त गोष्टी ठेवलेल्या असल्या ना तर खूप गोंधळ उडायचा माझा. सुरुवातीला मी जेव्हा नवीन होती तेव्हा पण मला या छोट्याशा किचनमध्ये थोडंसं ॲडजस्ट करणं खूप मुश्किल होऊन जायचं की कुठे काय ठेवू आणि कुठे काय नको. नंतर मी जेव्हा स्वतःहून ठरवलं, आणि या गोष्टींना आपण जेव्हा स्वतःहून ठरवू, आपल्या मनाशी पक्क्या करू ना, तेव्हाच त्या गोष्टी कशा छान अशा खुलून देखील येतात. म्हणजे ती कुठलीही गोष्ट असो. तसं मी देखील या गोष्टीमध्ये खूप छान रीती ॲडजस्ट झालेली आहे आणि कमीत कमी जागेत मी माझं कम्फर्ट खूप चांगल्या रीतीने तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे. तर आजचा व्लॉग आशा करते तुम्हाला आवडला असेल आणि आजच्या या सरत्या वर्षाच्या शेवटी येणारं हे नवीन वर्ष तुम्हाला खूप जास्त आनंदाचं आणि भरभराटीचं असो आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला खूप माझ्याकडनं छान छान मोटिवेशनल व्हिडिओ बघायला मिळो अशी पण माझी आशा आहे. आणि तशीच तुमची पण आशीर्वाद, तुमचा सपोर्ट माझ्या मागे राहू दे. उद्या एका छानशा व्लॉगमध्ये भेटते. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या ज्या छान छान कमेंटची मी आपल्या कमेंट सेक्शनमध्ये वाट बघते. चला, सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.